आजच्या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. विद्यावाचस्पती विद्यानंदन त्यांच्या एका लेखात एक खूप सुंदर प्रश्न विचारतात. जर शब्द हे शरीर असतील आणि सूर हे प्राण, तर तर भावनांशिवाय ते भजन जिवंत कसं होईल? आणि याच प्रश्नाचा धागा पकडून आज आपण भजन सेवा आणि त्याचे महत्त्व या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि हा प्रश्नच खरं तर या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. कारण विद्यानंदन यांचा लेख भजनसेवेकडे केवळ एक धार्मिक विधी म्हणून पाहत नाही, तर शब्द, सूर आणि भावना यांचा संगम साधणारी एक शक्तिशाली साधना म्हणून पाहतो. आज आपण ही साधना आपल्या मनावर, समाजावर आणि आपल्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम करते हेच उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात मनापासूनच करूया. लेखातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भजन सेवेचा आपल्या मानसिक आरोग्याशी असलेला संबंध. लेखात म्हटलंय की भजन आपल्याला बाह्य गोंगाटापासून काढून आंतरिक शांततेकडे घेऊन जातं. पण हे नेमकं घडतं कसं? म्हणजे आजच्या जगात आपलं मन तर सतत बाहेरच्याच गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं. बरोबर. आणि याचं उत्तर लक्ष आत वळवण्यात आहे. जेव्हा आपण एखादं भजन ऐकतो किंवा त्यात सामील होतो, तेव्हा आपोआप आपलं लक्ष बाहेरच्या जगातून, म्हणजे कामाचं टेन्शन, भविष्याची चिंता, या सगळ्यापासून हटून आतल्या आवाजाकडे, त्या सुरांकडे वळतं. या प्रक्रियेमुळे मनाची चंचलता कमी होते. पण त्याहीपेक्षा एक महत्वाची गोष्ट घडते, ज्याला लेखात अंतःकरणातील भाव व्यक्त करणे असं म्हटलं आहे. म्हणजे मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देणं. लेखात एक शब्द वापरला आहे, इमोशनल कॅथार्सिस. ही संकल्पना थोडी जड वाटते. सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. इमोशनल कॅथार्सिस म्हणजे सोप्या भाषेत भावनिक निचरा. एक साधं उदाहरण घ्यायचं तर, जसं प्रेशर कुकरमधली अतिरिक्त वाफ शिट्टीतून बाहेर पडली की आतला पदार्थ व्यवस्थित शिजतो, तसंच काहीसं आपल्या मनात साचलेल्या भावना, ताणतणाव, दुःख हे सगळं भजन सेवेच्या माध्यमातून बाहेर पडतं. अच्छा. आणि म्हणूनच भजन संपल्यावर मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. एक प्रकारचा हलकेपणा येतो. वा, म्हणजे भजन हे एक प्रकारचं इमोशनल डिटॉक्स आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच कदाचित लेखात याला मानसिक स्वास्थ्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय म्हटलं असेल. अगदी. यासाठी कोणत्या गोळ्या औषधांची गरज नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हो, कारण संगीत आणि भावना व्यक्त करणं या माणसाच्या आदिम प्रेरणा आहेत. भजन सेवा या दोन्हींचा उपयोग करून मनाला स्थिर करते. आणि जेव्हा मन शांत होतं, तेव्हाच अहंकार कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते. कारण अहंकार म्हणजे काय? मी आणि माझे विचार यातच अडकून राहणं. बरोबर. पण जेव्हा तुम्ही सुरांच्या आणि शब्दांच्या मोठ्या प्रवाहात सामील होता, तेव्हा तो लहानसा मी आपोआप विरघळायला लागतो. त्यामुळेच एक प्रकारची शांतता आणि मोकळेपणा अनुभवायला मिळतो. ही झाली वैयक्तिक शांततेची गोष्ट. पण मला हे वाचून खरंच खूप आश्चर्य वाटलं की हीच वैयक्तिक शांतता जेव्हा अनेक लोक एकत्र अनुभवतात, तेव्हा तिचं रूपांतर एका मोठ्या सामाजिक ऊर्जेत होतं. लेखात सामूहिक भजन सेवेबद्दल जे सांगितलंय ते तर खूपच प्रभावी आहे. हो, आणि इथेच गोष्ट खूप रंजक वळण घेते. जेव्हा वेगवेगळी पार्श्वभूमी, वय, विचार असलेले शेकडो लोक एकत्र येऊन एकाच सुरात, एकाच लयीत गातात, तेव्हा त्यांच्यातले मतभेद, त्यांचा सामाजिक ओळखी, त्यांचा दर्जा हे सगळं काही काळापुरतं पुसलं जातं. तिथे फक्त एक सामूहिक सूर आणि एक सामूहिक भावना उरते. विज्ञानाच्या भाषेत याला कलेक्टिव्ह इफर्वेसन्स म्हणतात. कलेक्टिव्ह इफर्वेसन्स. हो. हा, परत एक मोठा शब्द आला. हो, आला. पण घाबरण्यासारखं काही नाही. याची कल्पना करणं खरं तर खूप सोपं आहे. जसं क्रिकेट मॅच जिंकल्यावर सगळं स्टेडियम एकत्र जल्लोष करतं, किंवा एखाद्या कॉन्सर्टमध्ये हजारो लोक एकाच गाण्यावर ताल धरतात, तेव्हा जी एक सामूहिक ऊर्जा तयार होते, जी आपल्याला भारून टाकते, तशीच काहीशी ऊर्जा सामूहिक भजनातून निर्माण होते. खरंय. त्या क्षणी कोण कोणत्या जातीचं, धर्माचं किंवा विचारांचं आहे हे महत्त्वाचं ठरत नाही. बरोबर. आणि याच ऊर्जेमुळे मीपणा जाऊन आपण ही भावना तयार होते. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न येतो. अनेकांना असं वाटू शकतं की भजन म्हणजे फक्त वयस्कर लोकांसाठी असतं. तरुण पिढी याकडे कशी बघेल यावर लेखात काही भाष्य आहे का? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लेखात थेट तरुण पिढीचा उल्लेख नसला तरी तो जो मूळ सिद्धांत मांडतो तो वैश्विक आहे. माध्यम भजन असलं तरी त्यामागचं तत्व सामूहिक गायनातून एकरूपता साधणं
हेच तत्व तरुणांना आवडणाऱ्या बँडच्या कॉन्सर्टमध्ये राष्ट्रगीत गाताना किंवा अगदी मित्रांसोबत एकत्र गाणी गातानाही लागू होतं की नाही? लेखाचा भर त्या अनुभवावर आहे जो लोकांना एकत्र आणतो. त्यामुळे भजन हे केवळ एक उदाहरण आहे. यातून मिळणारी परस्पर समज, सहकार्य आणि करुणा या भावना कोणत्याही पिढीसाठी आणि समाजासाठी आवश्यक आहेत. म्हणजे मुद्दा फक्त एकत्र येऊन गाण्याचा नाही, तर त्यातून नकळतपणे एकमेकांना स्वीकारण्याचा आणि जोडले जाण्याचा आहे. तुम्ही म्हणालात तसं, जिथे लोक एकमेकांशी बोलतही नसतील तिथे ते एकत्र गाऊ शकतात. हा सामाजिक सलोख्यासाठी किती मोठा पूल ठरू शकतो. आणि मला वाटतं यात भजनांच्या शब्दांचाही मोठा वाटा असेल. निश्चितच. आणि तोच आपला पुढचा मुद्दा आहे. भजन म्हणजे केवळ सूर नाहीत, तर त्यामागे एक अर्थपूर्ण विचार आहे, एक तत्वज्ञान आहे. या शब्दांमध्ये सत्य, प्रेम, संयम, सेवा, समर्पण यांसारखी जीवनमूल्य गुंफलेली असतात. आणि गंमत अशी आहे की ही मूल्य आपल्याला कोणी उपदेश म्हणून सांगत नाही. बरोबर. लेखातलं एक वाक्य मला खूप आवडलं. उपदेशापेक्षा अनुभवातून शिकवण्याची ताकद भजनात असते. हे नेमकं कसं काम करतं? याचं कारण असं की ही शिकवण 3 स्तरांवर एकाच वेळी काम करते. शब्द जे आपल्या बुद्धीला म्हणजे ज्ञानाला स्पर्श करतात, सूर जे आपल्या हृदयाला म्हणजे भावनांना भिडतात, आणि लय किंवा ताल जो आपल्या शरीराला गुंतवून ठेवतो. जेव्हा ज्ञान, भावना आणि शरीर या तिघांचा संगम होतो तेव्हा ती शिकवण केवळ माहिती म्हणून राहत नाही, तर तो एक अनुभव बनतो. एखादं उदाहरण देऊन सांगता येईल का? नक्कीच. संत ज्ञानेश्वरांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, पैल तो गे काऊ कोकता आहे. आता वरवर पाहिलं तर असं वाटतं की एक कावळा ओरडतोय, पण जेव्हा ते सुरात गायलं जातं तेव्हा त्यातील भाव आपल्याला जाणवतो. तो कावळा नसून प्रिय व्यक्तीच्या येण्याची म्हणजे विठ्ठलाच्या आगमनाची ती एक खूण आहे. शकून गे माये सांगत आहे ही ओळ ऐकताना मनात जी एक आशेची, प्रतीक्षेची भावना निर्माण होते ती केवळ शब्द वाचून नाही येत. तो सूर आणि ती लय आपल्याला त्या अनुभवाचा भाग बनवते. अशा प्रकारे श्रद्धा आणि आशा ही मूल्य उपदेशाशिवाय आपल्या मनात रुजतात. हे खूपच सुंदर आहे. म्हणजे ती मूल्य आपल्या भावनिक आणि शारीरिक अस्तित्वाचा भाग बनतात. त्यामुळे ती केवळ डोक्यात न राहता आपल्या वागण्यात उतरायची शक्यता जास्त असते. आणि जेव्हा आपण अशा मोठ्या विचारांचा, मूल्यांचा आणि एका सामूहिक अनुभवाचा भाग बनतो तेव्हा साहजिकच आपल्या वैयक्तिक स्व किंवा अहंकारावर त्याचा परिणाम होत असणार. अगदी. तोच लेखातील चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. भजन सेवा अहंकार कमी करून नम्रता वाढवते. कारण भजन गाताना किंवा ऐकताना आपण स्वतःला एका मोठ्या शक्तीसमोर, मग ती शक्ती देव असो, निसर्ग असो किंवा तो सामूहिक सूर असो, त्यासमोर समर्पित करतो. मी करता ही भावना गळून पडते आणि मी या मोठ्या रचनेचा एक छोटा भाग आहे ही जाणीव निर्माण होते. हीच तर नम्रता आहे. पण ही नम्रता केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिक बाब आहे का, की तिचा आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनावरही काही परिणाम होतो? याचा थेट परिणाम आपल्या व्यावहारिक जीवनावर होतो. लेखात म्हटल्याप्रमाणे यामुळे जीवनातील निर्णय अधिक संतुलित होतात. विचार करा, ऑफिसमध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. जर तुमच्यात अहंकार असेल तर तुम्ही माझंच बरोबर यावर अडून राहाल. तुम्ही इतरांचं म्हणणं ऐकून घेणार नाही. खरंय. पण भजनाने किंवा अशा साधनेने जर तुमच्यात नम्रता आली असेल तर तुम्ही टीममधल्या इतरांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्याल, त्यांचे दृष्टिकोन समजून घ्याल आणि कदाचित त्यातून एक जास्त चांगला आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा निर्णय घेतला जाईल. हे उदाहरण तर अगदी थेट भिडणार आहे. म्हणजे नम्रता आपल्याला अधिक स्वीकार्य आणि सहिष्णू बनवते, ज्यामुळे आपले व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध सुधारू शकतात. बरोबर. आणि हेच नम्रता आपल्याला अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करायला शिकवते. भजन गाताना किंवा ऐकताना जो शांत क्षण मिळतो तो आपल्याला स्वतःच्या आत डोकावण्याची संधी देतो. मी कोण आहे, माझं वागणं योग्य आहे का, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, यांसारखे मोठे प्रश्न विचारण्यासाठी जी मानसिक शांतता लागते ती या साधनेतून मिळू शकते. त्यामुळे हा केवळ एक भावनिक विरंगुळा नाही तर व्यक्तिमत्व विकासाचं एक साधन आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? या संपूर्ण चर्चेतून हे स्पष्ट होते की विद्यानंद यांच्या लेखनानुसार भजन सेवा ही केवळ देवाची पूजा करण्याची एक पद्धत नाही. ती एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करते. ती आपलं मन शांत करते, समाजात एकोपा वाढवते, नकळतपणे आपल्यावर चांगले संस्कार करते आणि आपल्याला अधिक नम्र आणि विचारी बनवते. हो,
ही एक सर्वांगीण साधना आहे. आधुनिक धावपळीच्या आयुष्यात जिथे आपण सतत बाहेरच्या जगात धावत असतो, तिथे ही साधना आपल्याला स्वतःकडे, आपल्या मूळ स्वभावाकडे परत आणण्याचा मार्ग दाखवते. लेखातील शेवटचं वाक्य या संपूर्ण चर्चेचा सार सांगतं. भजन सेवा मन शांत करते, विचार शुद्ध करते आणि हृदय विशाल बनवते. हृदय विशाल बनवते या 2 शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ दडला आहे. हो, याचा अर्थ इतरांबद्दल करुणा, समज आणि स्वीकृतीची भावना वाढणे. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या, वेगळ्या माणसांबद्दल मनात आपुलकी निर्माण होणे आणि हे एका निरोगी, सलोख्याच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. ही केवळ एक क्रिया नाही, तर व्यक्तिमत्व परिवर्तनाची एक प्रक्रिया आहे. खरंच, या स्रोताने अनुभवातून शिकण्यावर खूप भर दिला आहे. तर जाता जाता एक विचार मनात येतो. आज आपण या साधनेबद्दल बौद्धिक स्तरावर इतकी सखोल चर्चा केली, ते जाणून घेतलं. पण हे सगळं जाणून घेणं आणि लेखात वर्णन केल्याप्रमाणे तो शब्द, सूर आणि भावना यांचा संगम प्रत्यक्ष अनुभवणं, या 2 गोष्टींमध्ये नेमका काय फरक असू शकेल?